So let us start next bit, that is direct variation. आता याच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय टू क्वांटिटीज आहेत एक्स आणि वाय. इफ एक्स अँड वाय आर these are the two quantities, then we can say that there is in direct variation in between them if an increase in one quantity, suppose there is a increase in x, then the results is increase in other quantity, and if decrease in one results, then decrease in other quantities. Okay, आता हे जे दोन quantities आहेत, they vary always in the same ratio, then they are in direct variation. म्हणजे त्या ठिकाणी x आणि y घेतलेला आहे तुमचा. So here as we have taken that x and y, x मध्ये इन्क्रीज झालं तर ऑटोमॅटिक y मध्ये दुसऱ्या क्वांटिटी मध्ये इन्क्रीज होणार आहे. तर x मध्ये जर डिक्रीज आहे, डिप्रिसिएशन आहे, तर y मध्ये सुद्धा डिप्रिशिएशन येणार. म्हणजे आणि हे जे दोन टर्म्स आहेत, हे जे दोन क्वांटिटीज आहेत, हे दोन क्वांटिटीज नेहमीच काय असतात रेशो मध्ये असतात, x:y. ज्या वेळेस हे सेम रेशो मध्ये असतील तर त्यावेळेस त्यांना काय म्हणू शकतो तिथं we can say that they are in direct variation. Okay, let us see some examples. डायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल्स बघूयात आपण. आता डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये एक्झाम्पल्स आपण बेसिकली काय घेऊ शकतो, डिस्टन्स आणि टाइम. You can say that distance and time are in direct variation. Why? If whatever the distance traveled by us, it takes time, maybe less, maybe more. Okay, that depends upon the distance. जेवढं डिस्टन्स, सपोज 100 किलोमीटर आहे, 100 किलोमीटरला आपल्याला किती वेळ लागतो, 100 किलोमीटर जर ट्रॅव्हल करायचं असेल तर मिनिमम 1 तास लागत असेल आपल्याला, बरोबर आहे. सपोज तो 100चा आपण 200 केला तर ऑटोमॅटिक तिकडचा टाइम सुद्धा वाढणार आहे. 100चा आपण 50 केलं, 100 किलोमीटरचा पण 50 किलोमीटर आपल्याला ट्रॅव्हल करायचं, तर जो टाइम 1 तास लागणार आहे तो थोडासा कमी लागेल. ओके, सो वी कॅन से दॅट डिस्टन्स अँड टाइम आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे एकावर जर अफेक्ट झाला, म्हणजे डिस्टन्सवर अफेक्ट झाला तर टाइमवर अफेक्ट होणारच आहे. टाइम जास्ती घेतला म्हणजे ऑटोमॅटिक डिस्टन्स जास्तीच असणार आहे तुमचा. पण त्यावेळेस जो तुमचा स्पीड आहे तो त्या ठिकाणी कॉन्स्टंट असावा लागतो. सपोज आता तुम्ही 80च्या स्पीडने जात असाल, या ठिकाणी 100 किलोमीटर आहे, त्याला जर लागणारा हा 1 अवर आहे आणि त्या गाडीची स्पीड आहे तुमची 80/2 RPM, म्हणजे हे कॉन्स्टंट ठेवलं आपण. ओके, तर हे जी स्पीड आहे कॉन्स्टंट ठेवली, तर सपोज आपण 200 किलोमीटर घेतलं, डिस्टन्स ट्रॅव्हल करायचंय, तर त्याच्यासाठी ऑब्विसली हा 1 अवर तुमच्या 2 अवर मध्ये कन्वर्ट होणार आहे. फक्त हा जो स्पीड आहे 80चा स्पीड तो कॉन्स्टंट असणार आहे. ओके, तर 80चा स्पीड कॉन्स्टंट ठेवून जर आपल्याला 50 किलोमीटर अंतर कापायचं असेल तर त्यावेळेस तो लागणारा वेळ आहे तो मे बी हाफ अवर असेल. सपोज 25 असेल तर त्याच्यापेक्षा कमी लागत असेल. ओके, so here the best example of direct variation is distance and time. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण सांगू शकतोय प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट. प्रिन्सिपल अमाऊंट आहे आपली 1000, त्याच्यावर आपण इंटरेस्ट देतो सपोज 20 रुपये किंवा 200 घेऊयात आपण. ठीक आहे, असं पॉसिबल नाही, पण सपोज 200 रुपये इंटरेस्ट देतोय. पण आपल्याला माहिती आहे टाइम पिरियड आहे सपोज तुमचा 3 इयर्स. ओके, मग आता ही अमाऊंट जर मी 2000 घेतली तर ऑब्विस आहे जो इंटरेस्ट आहे 3 वर्षासाठी मी जर देणार आहे तो ह्याच्यापेक्षा जास्तीच असणार, नक्की जास्ती असणार आहे, बरोबर आहे ना. म्हणजे 1000 रुपये मध्ये 1000 रुपयेवर आपल्याला 3 वर्षासाठी 200 रुपये इंटरेस्ट द्यावा लागतो. सपोज ती अमाऊंट प्रिन्सिपल अमाऊंट आहे म्हणजे 2000, 3 वर्षासाठी ऑटोमॅटिक हा जो इंटरेस्ट आहे तो वाढणारच आहे. ओके, so here there is another example
of direct variation, that is principal and interest. Okay, distance and time as well as principal and interest, these are the examples of direct variation. आता या ठिकाणी इथं काही प्रॉपर्टी घेतलेल्या आहेत. जस्ट अ मिनिट. Just read that. If you are going to purchase any article, त्याच्यासाठी अमाऊंट ही that depends upon articles. सपोज आपल्याला 10 वस्तू घ्यायच्या आहेत, 10 वस्तूसाठी लागणारा अमाऊंट फॉर 10, आपल्याला 10 आपण इथं या ठिकाणी बुक्स घेतले, त्याची किंमत आहे तुमची 200 रुपये, बरोबर आहे. मग सपोज इथली हे बुक्स जे आहेत मी इथे 20 घेतले, अमाऊंट सुद्धा तुमची वाढणारच आहे, त्याचे दुप्पट अमाऊंट होऊन जाईल. ओके, हे सुद्धा काय असतं आपण इथं डायरेक्ट व्हेरिएशन म्हणू शकतो. आणि हे जर कमी घेतले, आपण बुक 5 घेतले, तर त्याची अमाऊंट सुद्धा आपली कमी होणार आहे. इज इट? म्हणजे हे सुद्धा काय झालं, डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल. तेच दोन क्वांटिटीज आहेत, एक्स आणि वाय. X and Y vary directly in such a way that X by Y remains constant and is always positive. And this constant is called as the constant of variation. हा जो X by Y आहे, X by Y आहे तो constant राहतो. That remains always constant. And this constant is called as the constant of variation. आता X आणि Y हे प्रोपोर्शनल आहेत, म्हणजे इथं काय म्हणू शकतो, इथं X is directly proportional to Y. आपण 7वी-8वी शिकले प्रोपोर्शनॅलिटी, डायरेक्ट प्रोपोर्शन, इनवर्स प्रोपोर्शन, बरोबर आहे. X is proportional to Y means here it can be took as X is equal to constant term कोणती पण घ्या तुम्ही, K into Y घ्या, बरोबर आहे. आणि या ठिकाणी सपोज X is directly proportional to 1 upon Y, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 upon Y. या ठिकाणी काय असणार आहे, X into Y is equal to constant. ओके, आता या ठिकाणी बघा, X is directly proportional to Y, that means X is equal to P into Y. इथे P घेतलेला आहे, हा जो K आहे आपला इथला, K is called as a proportionality constant. So X divided by Y is equal to K. X divided by Y is equal to K. Then the ratio of any two values of X is equal to the ratio of corresponding values of Y. म्हणजे आता या ठिकाणी जो रेशो घेतोय आपण, X सपोज इथे X1 divided by X2 घेतला, X1 divided by X2 घेतला, तर इथे काय असणार आहे, Y1 divided by Y2. Okay, ratio of X is equal to the ratio of corresponding values of Y, then X1 by X2 is equal to Y1 by Y2. Next here, आता या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊयात आपण, सिंपल जे एक्झाम्पल आपण डायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल घेऊयात. आताचं जे एक्झाम्पल आहे इथं बघा, थोडस तेच एक्झाम्पल परत एकदा वाचूयात आपण. Sam takes 2 hours to cover 40 kilometer. Find the distance he will travel in 8 hours. ओके, आता हा जो सॅम आहे, Sam takes 2 hours to cover 40 kilometer. ओके, या ठिकाणी
2 hours to cover 40 kilometer. Find distance he will travel in 8 hours. मग आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. 8 hours मध्ये तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. ओके, सपोज या ठिकाणी आपण काय करतोय, कन्सिडर ऑर लेटेस्ट distance covered by that Sam is equal to y. ठीक आहे. मग आता ज्या वेळेस टाइम इन्क्रीज होतो, म्हणजे आपल्याला डायरेक्ट व्हेरिएशन आहे, टाइम इन्क्रीज झाला तर डिस्टन्स ऑल्सो इन्क्रीज झालाय, बरोबर आहे. whenever time increases, that time distance also increases. ओके, म्हणजे आपण काय म्हणू शकतोय, दे आर इन डायरेक्ट प्रपोर्शन और डायरेक्ट व्हेरिएशन. दे आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. बरोबर आहे ना. म्हणजे हे जे आहे 2:8, म्हणजे आता इथं ह्या दोन्ही आवर्स मध्ये आणि दोन्ही किलोमीटर मध्ये आपण इथं व्हेरिएशन घेणार आहे. सो 2:8 इज इक्वल टू 40:y. आता हा जो y किलोमीटर आपण त्याने ट्रॅव्हलिंग केलंय, डिस्टन्स कव्हर केलेला आहे, 2 hours मध्ये 40 किलोमीटर आहे, 8 hours मध्ये y आहे. 2:8 इज इक्वल टू 40:y. Therefore y इज इक्वल टू काय असेल आता इथं, 40 into 8 divided by 2. म्हणजे ऍक्च्युअल कसं येणार आहे, 2/8 इज इक्वल टू 40/y. ओके, so here 40 into 8 divided by 2, it gives 160 किलोमीटर. म्हणजे 8 तासामध्ये त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे, तर 160 किलोमीटर. ओके, तर नेक्स्ट इथं बघा ते एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे आपलं. लुक ॲट दिस. Let the distance covered by when time increases, the distance also increases. Therefore, they are in direct variation. So we are taking that 2:8 equal to 40:y, and y will be 160 kilometer. Means that a person will travel 160 kilometer in 8 hours. Okay. Then after that, next example. Look at this. If the purchase price of 15 articles is 4,500. Find number of articles purchased for rupees 1,500. Purchase price of 15 articles is 4,500. Find number of articles purchased for rupees 1,500. आता या ठिकाणी जी व्हॅल्यू घेतलेली आहे बघा इथं, आर्टिकल परचेस्ड. सपोज किती घेतलेत, 15. बरोबर आहे. सॉरी, त्या 1500 मध्ये सपोज एक्स कन्सिडर केला आपण, 1500 मध्ये एक्स आर्टिकल्स कन्सिडर केले आपण. मग आधी काय होतं बघा, आधी काय होतं बघा तिथं, फिफ्टीन आर्टिकल्स परचेस्ड फॉर रुपीज 4,500. आता 1500 मध्ये आपल्याला किती आर्टिकल्स येतील हे आपल्याला चेक करायचंय. 15 आर्टिकल्स 4,500 ला मिळाले, तर सपोज इथे एक्स आर्टिकल कन्सिडर करू. एक्स इज इक्वल टू वी आर गेटिंग फॉर 1,500.
इथं 4500 आहेत, इथं 1500 आहेत. म्हणजे या ठिकाणी जी अमाऊंट आहे ती डिक्रीज झाली. ऑब्विसली हे जे आर्टिकल्स आहेत आपले 15 आर्टिकल्स ते सुद्धा डिक्रीज होणार आहे तिथं. अमाऊंट डिक्रीज झाली म्हणून त्याच्यामध्ये येणारे आर्टिकल्स सुद्धा डिक्रीज होणार आहे. म्हणजे या ठिकाणी हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे. डायरेक्ट व्हेरिएशन आता कसं घेतोय आपण 15 is to x is equal to 4500 is to 1500. Means here 15 by x is equal to 4500 divided by 1500. Okay. Therefore, x is equal to what amount we are getting, what articles we are getting here? X is equal to, look at this, x is equal to काय असेल आता इथं 15,000, sorry 1500 into 15 divided by, बरोबर आहे ना? So here we are getting that किती अमाऊंट असतील? फक्त किती आर्टिकल्स असतील? फक्त 5 आर्टिकल्स येणार आहेत. So x will be 5. The next, hello. नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं. Practice. आता आपण जे सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल आहे याच्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल बघा. The cost of 10 kg sugar is rupees 360. Find the cost of 18.5 kg sugar. परत या ठिकाणी बघा 10 kg शुगर आहे त्याच्यासाठी 360 रुपीज आपण पे करतोय. तर 18.5 म्हणजे 18.5 kg शुगर साठी किती पैसे पे करावे लागतील? ओके, अमाऊंट वाढली तर म्हणजे शुगर वाढलेली आहे त्याची कॉस्ट सुद्धा वाढणारच आहे. सो हिअर वी आर गेटिंग दॅट 10 is to 18.5 is equal to 360 is to x. Therefore x is equal to, calculate करायचं. We are getting here 10 by 18.5 is equal to 360 divided by x. x ची व्हॅल्यू काय येते ती कॅल्क्युलेट करायची. सो x या ठिकाणी मिळेल तुमचा 666. म्हणजे 18.5 साठी 18.5 kg साठी आपण 666 रुपये मोजतोय. नेक्स्ट, इनवर्स व्हेरिएशन. आता हे झालं डायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल्स. आता इनवर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल्स. इफ टू क्वांटिटीज x and y are such that an increase or decrease in x leads to a corresponding decrease or increase in y in the same ratio, then we can say they vary indirectly or the variation is inverse. Suppose आता या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. 6 men can do a piece of work in 18 days. Then 12 men can do the same job in 9 days. म्हणजे या ठिकाणी मॅन पॉवर वाढवलं तर तिथं वर्किंग डेज हे कमी होतात. 6 जे वर्कर्स आहेत, 6 वर्कर्स दे कॅन कम्प्लीट द वर्क, वॉट एव्हर दॅट वर्क इज देअर, they can complete in 18 days. And if we have increased that manpower, means instead of the 6 we have taken the 12 workers,
then they can do the same job in 9 days. Means here manpower increases, then obviously that working days will be decreased. आणि आता हे इन्व्हर्स प्रपोर्शन कसं दाखवतोय बघा इथं आपण. इथं बघा, when two variables x and y are such that x is equal to y is equal x into y is equal to k, where k is a non-zero constant, we can say that y varies inversely with x. ओके, मगाशी तुम्हाला सांगितलं होतं आपण, ज्यावेळेस आपण इथं असं घेतलं x is proportional with 1 upon y, means here we are getting that x into y is equal to k. So इथं आपण म्हणू शकतो xy is equal to k, where k is a non-zero constant, and we can say that y varies inversely with x. ओके, मग या ठिकाणी इथं y is proportional to 1 upon x. बरोबर आहे, y is proportional to 1 upon x, therefore y is equal to p by x. या ठिकाणी p हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे x is inversely proportional to 1 upon y. x is inversely proportional to 1 upon y. So here x will be काय असेल इथं k upon y. ओके, या टाइपचे जे काही कॉन्स्टंट असतील ते p कॉन्स्टंट घेतले, आपण काय घेतले k कॉन्स्टंट घेतलेला आहे. आतापर्यंत आपण केस शिकलेला आहे. सो वी कॅन से दॅट x1 into y1 is equal to x2 into y2. हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनचं झालं. त्याच्यावरच्या आता इथे या ठिकाणी काही एक्झाम्पल्स बघूया. त्याचे एक्झाम्पल्स म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हर्स प्रोपोर्शनचे एखादं एक्झाम्पल म्हणजे काय करू शकतो आपण. द बेस्ट एक्झाम्पल फॉर दॅट इन्व्हर्स प्रोपोर्शन और इन्व्हर्स व्हेरिएशन, दॅट इज वर्क अँड टाइम. वर्क आणि टाइम मगाशी जे एक्झाम्पल बघितलं होतं आपण, त्यावेळेस आपण एखादं वर्क आहे ते कम्प्लीट करायला 6 वर्कर्स घेतले. 6 workers, they can complete whatever that given piece of work. It will be in 18 days. They take 18 days. And if we have increased, instead of 6, 12 workers are there, then the same work they can complete in 9 days. ओके, म्हणजे या ठिकाणी जे एक्झाम्पल आहे वर्क आणि टाइमचं, वर्क आणि टाइम हे काय आहे, इन्व्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. आता त्याच्यामध्ये परत स्पीड आणि टाइम, मगाशी आपण काय बघितलं होतं, डिस्टन्स आणि टाइम बघितलं. डिस्टन्स आणि टाइम ते कशामध्ये होते, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये होते. आता स्पीड आणि टाइम घेतोय. स्पीड अँड टाइम दीज आर इन इनवर्स व्हेरिएशन. म्हणजे ज्यावेळेस तुमचं स्पीड वाढेल त्यावेळेस तुमचा टाइम कमी होऊन जाईल. जर स्पीड कमी असेल, स्पीड डिक्रीजेस म्हणजे कमी असेल, तर तुमचा लागणारा टाइम सुद्धा हा जास्ती असणार आहे, हा वाढणार आहे टाइम तुमचा. बरोबर आहे. स्पीड अँड टाइम आर इन इनवर्स व्हेरिएशन. म्हणजे इथं हायर स्पीड असेल तर टाइम कमी, लोअर स्पीड असेल तर टाइम जास्ती, आणि तो जो काही डिस्टन्स आहे ते कमी किंवा जास्ती त्या स्पीडनुसार ठरून जाणार आहे. ओके, त्यावेळेस आपण मगाशी डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल बघितलं होतं. त्याच्यामध्ये स्पीड हा कॉन्स्टंट होता आपला. स्पीड वॉज कॉन्स्टंट. स्पीड कॉन्स्टंट असेल तर त्या ठिकाणी जे डिस्टन्स आणि टाइम होतं, डिस्टन्स अँड टाइम हे डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल म्हणू शकतो आपण. ओके,
इन सेम वे आपण जर पॉप्युलेशन आणि क्वांटिटी घेतली, पॉप्युलेशन अँड क्वांटिटी ऑफ फूड घेतला, तर सपोज आता इथं आपल्याला 15 स्टुडंट आहेत क्लासमध्ये. 15 स्टुडंटला जे काही लागणारे फूड आहे, सपोज आता प्रत्येकानं एक एक पॅकेट 15 असेल, ठीक आहे. मग आता पॉप्युलेशन अँड क्वांटिटी मध्ये क्वांटिटी ऑफ फूड 15 साठी 15 लागणार आहे. आणि जर इथे वाढलं, इथलं जर स्टुडंटची संख्या वाढली, तर ऑटोमॅटिक हे जे काही पॅकेट्स आहेत आपले फूडचे पॅकेट्स आहेत, ते सुद्धा आपल्याला इन्क्रीज करावे लागतात. Let us see some examples. So look at this. Suppose that y varies inversely as x and that y is equal to 12 when x is equal to 6. आता या ठिकाणी बघा काय सांगितलंय, y varies inversely as x, that y is equal to 12 and x is equal to 6. ज्यावेळेस y हा 12 आहे, त्यावेळेस x ची जी काही व्हॅल्यू आहे ती 6 आहे. मग आता याच्यामध्ये पहिला पॉइंट काय दिला बघा, तरी पहिली कंडिशन काय केली, फॉर्म अँड इक्वेशन कनेक्टिंग एक्स अँड वाय. या दोन्ही मधलं रिलेशन काढायचं तुम्हाला. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ वाय व्हेन एक्स इज इक्वल टू 18. या ठिकाणी तुम्हाला सेकंड क्वेश्चन जो आहे तो वाय कॅल्क्युलेट करायचा, ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू ही 18 असणार आहे. मग आता आपल्याला इनव्हर्स प्रोपोर्शन दिलेत अगोदर तिथं, वाय आणि एक्स हे इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये आहेत. मग ते इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये असतात म्हणजे काय दिले, तर प्रॉपर्टी काय आपली, x1 y1 इज इक्वल टू x2 y2. सो 6 into 12, 6 into 12 ऍक्च्युअल काय आपला इनव्हर्सली, व्हॅरीज इनव्हर्सली म्हणलेलं आहे. सो हिअर वी आर गेटिंग दॅट 6 into 12, 6 into 12 is equal to 18 into y. या ठिकाणी y ची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय आपण, y विल बी 4. ओके, म्हणजे आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा इथं काय केलं, फॉर्म अँड इक्वेशन कनेक्टिंग एक्स अँड वाय. एक्स आणि वाय मधला जो रिलेशन आहे त्याच्यामधलं ते जे काही इक्वेशन असेल ते या टाइपचं असणार आहे. 6 into 12 विच इज इक्वल टू, हा एक्स 18 आहे आणि या ठिकाणी वाय कॅल्क्युलेट करायचंय. ओके, म्हणजे ह्याच्यामधनं आपल्याला वाय ची व्हॅल्यू मिळेल, दॅट विल बी द 4. देन मीन प्रोपोर्शनल. मगाशी आपण स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं होतं मीन प्रोपोर्शनल आपण कसं फाइंड आउट करतो किंवा कॅल्क्युलेट करतोय. त्यावेळेस आपण दोन क्वांटिटी मधलं मीन प्रोपोर्शन घेतोय, ए आणि बी मधलं. इट विल बी टेकन विथ स्क्वेअर रूट ऑफ ए इंटू बी. सो लेट अस सी अन एक्झाम्पल. ठिकाणी एक्झाम्पल बघतोय आपण. फाइंड द मीन प्रोपोर्शनल ऑफ द नंबर्स 10 and 1000. ए आणि बी 10 and 1000. आता यांचा स्क्वेअर रूट घ्यायचा. मीन प्रोपोर्शनल ए इंटू बी, square root of a into b. So here it will be 10 into 1000. So what is multiplication? It will be 10,000. And square root of this 10,000 is 100. So the mean proportional of the number 10 and 1000, it will be 100. Okay. The next. त्याच्यानंतर आहे आपलं कंटिन्यूड प्रोपोर्शन. आता मगाशी जे बघितलं होतं आपण कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये, ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. इफ a is to b is equal to b is to c, then we can say that, look at this, a is to b आहे इथं कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये, एबीसी कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये म्हणतोय आपण, a is to b is equal to b is to c. आणि हा जो b आहे इथला, so b is called as a mean proportional. b is called as a mean proportional, and here it is equal to the square root of product of a and c. So here b is equal to square root of a into c. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी
फॉर्म्युला कोणता वापरला आपल्याला इथला? फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी वापरली इथं? प्रोडक्ट ऑफ मीन is equal to product of extremes. So here b into b, it is b square, it is equal to a into c. Therefore b is equal to, we are getting the square root of a into c. Okay. Then आता geometry progression मध्ये कधी कधी म्हणू शकतो आपण a by b is equal to b by c is equal to c by d. Then we can say that a, b, c, d are in geometric progression. We can say that a, b, c, d are in geometric progression. So here, how comes? Look at that. Let a by b is equal to b by c is equal to c by d, and which is equal to constant. Then we can put c is equal to d into k, b is equal to c into k. इथं बघा, a by b is equal to b by c is equal to c by d is equal to k. मग याच्यामध्ये ज्यावेळेस आपण c ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो, दॅट विल बी d into k. b असेल म्हणजे फक्त एक एक टर्म्स घेतोय आपण. c by d is equal to k, it will be c dk. b by c is equal to k घेतला तर b ची व्हॅल्यू तुम्हाला c into k मिळते, आणि a by b is equal to k घेतला तर a ची व्हॅल्यू तुम्हाला b into k मिळते. मग आता इथं c म्हणजे काय येतं? dk into k. आता कारण या ठिकाणी b is equal to d into k घेतलेला आहे, मग आता इथली जी व्हॅल्यू आहे k into k will be dk square. या ठिकाणी इथं बघा, याच्यावेळेस आपण टर्म्स घेतोय, हे जे टर्म्स आहेत dk, dk square, dk cube and so on, which implies whatever that terms are given, they are in geometric progression. So if we have that three ratios, a is to b, b is to c, and c is to d, and which are known for us, then we can find a is to d by multiplying these three ratios. d calculate d माहिती नाहीये इथं. फाइंड, आता या ठिकाणी a आणि d मध्ये रिलेशन माहिती नाही आपल्याला, आपल्याला a is to d फाइंड आउट करायचं आहे. a is to d फाइंड आउट करतोय म्हणजे काय करतोय इथं बघा, a by d is equal to a by b into b by c into c by d. हा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे फक्त a is to d. त्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करतोय आपण? a by b into b by c into c by d. ओके. आता या ठिकाणी काही टर्म्स दिलेले आहेत, थोडंसं बघून घ्या ते. Look at that. A by b is equal to c by d is equal to e by f. Then each of these ratios is equal to a plus c plus e. Numeratorचे addition divided by denominatorचे addition. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट टर्म दिलेली आहे इथं. If a by b is equal to c by d, then b by a is equal to d by c. आपल्याला कॉम्पोनेंट टू डिवायडेड टू आपण 8वी 9वी शिकलेलं आहे, 9वी शिकलेलं आहे ऍक्च्युअल आपण ते. तर ते इथे यूज करतोय आपण. a by b is equal to c by d असेल, then b by a is equal to d by c. कोणती प्रॉपर्टी आहे ती? इन्व्हर्टेंडो. ओके. a by b is equal to c by d असेल तर b by a is equal to d by c. ही जी आहे प्रॉपर्टी ती इन्व्हर्टेंडोची आहे. Then next, if a by b is equal to c by d, then a by c is equal to b by d. Alternate, म्हणजे त्या ठिकाणी alternate घेतलेले टर्म्स, that is alternate. Then next, a by b is equal to c by d, then
A plus B divided by B, C plus D divided by D, it is component. आठवतात का बघा, 9th मध्ये शिकलोय आपण हे. It is component of. And if A by B is equal to C by D, then A minus B divided by B is equal to C by झालं C minus D divided by D, it is called as a dividend. आणि त्याच्यानंतर कॉम्पोनेंटो आणि डिव्हिडेंडो हे दोन्ही एकत्र कधी यूज करतोय, तर ज्या वेळेस A by B is equal to C by D असेल, तर तिथं आपण A plus B divided by A minus B is equal to C plus D divided by C minus D. It is known as a componendo and dividendo. इन्व्हर्टेंडो कधी असते, आता ऍक्च्युअली हे जे पहिली टर्म आहे, हे जे, 3 टर्म्स दिलेले आहेत अगोदरचे. A by B is equal to C by D is equal to E by F. तर त्याचं जे काही जे टर्म्स आहेत ते आपण असं लिहू शकतो, A plus C plus E divided by B plus D plus F, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. त्याच्यानंतर अल्टरनेट इन्व्हर्टेंडो काय असणार आहे तुमचा, A by B is equal to C by D असेल, तर त्या ठिकाणी B by A इन्व्हर्स करतोय आणि D by C घेतोय इक्वल टू D by C. त्याच्यानंतर A by B is equal to C by D असेल, तर A by C आणि B by D घेतो, that is alternando. Then A by B is equal to C by D असेल, तर त्या ठिकाणी कॉम्पोनेंटो म्हणजे काय करतोय आपण, A plus B divided by B आणि C plus D divided by D. If A by B is equal to C by D, then डिव्हिडेंडो कसं घेतोय आपण, A minus B divided by B आणि C minus D divided by D. आणि अल्टरनेंडो सॉरी कॉम्पोनेंटो आणि डिव्हिडेंडो कसं असणार आहे, A plus B divided by A minus B, C plus D divided by C minus